तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका कृष्णा पाटील. तर मी आज आलो आहे महादेवाच्या मंदिरात. तर महादेवाच्या मंदिरातली दाखवतो तुम्हाला शांतता. तर हे आमचं बवळा नदी आणि बवळा नदीला पाणी आणि वातावरण एकदम सुंदर आहे. हा आमच्या बवळा नदीचा पूल, पहिले दगडी होता, आता शिमिटात झाला. आणि हे आमचं पिंपळगाव हरीश्वरचं मंदिर, म्हणजे आमच्या पिंपळगावाला नाव आलं आहे पिंपळगाव हरीश्वर, आमच्या महादेवाचं नाव लावलेलं आहे. आणि हा आमचा गणेश भाऊ. रे इकडे पाय गणेश भाऊ. आमचा गणेश भाऊ म्हणे घरी काही करमत नाही, चला म्हणे आपण मंदिरात जाऊ. कारण की पिंपळगावमध्ये जर म्हणलं का तिथं सुंदर जर आणि शांततेचं वातावरण जर म्हणलं तर महादेवाचं मंदिर. आणि हे आमचा मंदिरातला बोक्या, तो नाव काय रे? हा आमचा अर्पित. आणि हे त्रिशूलपा आणि साऊंड पा तुम्ही आता किती भारी आहे. आणि इथे दर्शन घेतलं म्हणजे एकदम शांतता वाटते आणि दिवस एकदम सुंदर जातो. तर तुम्ही व्ह्यू पाहू शकता, एक नंबर वातावरण, म्हणजे एकदम सगळीकडे ढगाळ वातावरण आहे आणि नजारा एकदम खूप सुंदर आहे. ह्या आमच्या मंदिराच्या समोरचा परिसर पाहू शकता तुम्ही. सुंदर दोघी बाजू वडाचे झाड आहे, हे पाहू शकता. मांजरी काय करताय? बेंडकुईल दामवताय. आता जातो आम्ही मंदिरात. आता आपले भाऊ वाजवतील घंटा. मंदिरात कोणीच नाही भाऊ, एकदम शांतता आहे. हर हरेश्वर महादेव की जय, जय भोलेनाथ. तर आता हे मंदिर, आता गेले आपण मंदिरात. मंदिर पहा किती भारी, प्राचीन काळातलं एकदम सुंदर बांधेल मित्रांनो. जुने दगडात कोरीव काम एकच नंबर. हा कळस आणि हे मधला नजारा, हे होमकुंड आहे आणि हा दरवाजा. आता तुम्हाला आतमधली गुफा दाखवतो मी. आता हे बसले आमचे नंदी महाराज. पण तर मित्रांनो, आपण जाऊ आता मंदिरात आतमध्ये. आले आपण आता मंदिरात. हे आमची पिंड, ही आरती आणि आमचं प्राचीन काळातलं मंदिर जुनं.